परवा माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होतो. ती बोलत होती, स्वतःला उलगडत होती. ती म्हणाली, मी माझ्या आईवडिलांची चौथी मुलगी, 3 बहिणींच्या पाठीवर असलेली. आता तूच विचार कर, चौथी मुलगी, आईचं प्रेम थोडं कमीच पडतं ना तिथे. ती म्हणाली, आईनं कधी खूप जीव लावला नाही, पण पुढच्या क्षणी तिचा आवाज बदलला. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे, मला लकी बच्चा म्हणायचे. कधीच अंतर दिलं नाही त्यांनी, नेहमी शिकवलं हसत जगायला. आणि मग ती म्हणाली, मी अजूनही हसते सगळ्यांसमोर, आनंदी असते सगळ्यांसमोर. पण खरं सांगू का आदिल, हसणाऱ्या माणसाच्या खिशातील रुमाल नेहमी ओला असतो. हे एक वाक्य इतकं लागलंय ना हृदयाला. प्रत्येक हसणाऱ्या माणसाच्या खिशातील रुमाल हा ओला असतो. किती मोठा अर्थ दडला यात. ए प्रिय मैत्रीण, तू जर सगळ्यांसाठी हसत असशील ना, तर कधीतरी स्वतःसाठी रडून घे. कारण जे मन बाहेरून मजबूत दिसतं ना, ते आतून खूप काही सहन करत असतं. सो वाटलं रडावं तर रडून मोकळी हो ना. लपून छपून का रडायचं? जर हसणं ही जर एक पवित्र भावना असेल, तर रडणे हा देखील तितकाच पवित्र भाव असायला हवा. हसतेस सगळ्यांसमोर आणि मग रडायचं का गुपचूप? 4 भिंतीत खळखळून हसणारी तू खळखळून रडलीस तरी तुला कोणी जज करणार नाहीये. ट्रस्ट मी. शेअर करा तिला, जी हसताना दिसते आणि समोर नसताना रडते.